नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो आता या दिवशी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटपास करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असला तरी अनेक शेतकरी काही तांत्रिक अडचणीमुळे पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। शेतकरी मित्रांनो, आता या प्रक्रियेमध्ये हिंगोली, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून त्याचे तांत्रिक कामाला आता मोठी गती आलेली आहे। म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि जो रखडलेला हप्ता आहे तो एकत्र येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। याच कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहेत। आता पुढील टप्प्यात अहिल्यानगर, पुणे, जळगाव, सोलापूर आणि बीड या 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यातच लाभ दिला जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार। हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक हे तयार झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता पुढील 5 जिल्ह्यांची नावे बघण्याच्या अगोदर आता कोणत्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो, आणि त्यासाठी कोणते कामे करावे लागणार ते सुद्धा महत्त्वाचे आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी जो योजनेचा 9वा हप्ता आहे तो 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सर्व महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर ज्यांचे खाते आधार लिंकशी संलग्न आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे ध्यानात लक्षात घ्या। त्याचबरोबर आता शेवटी जर बघितलं तर हे 5 जिल्हे बघा, त्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना सुद्धा निधी हा मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधारशी संलग्न असणे हे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार। आता ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही त्यांनी घाबरून न जाता थोडा धीर धरावा, कारण सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे देणे शक्य नाही। त्यामुळे काही जिल्ह्यांना 1 ते 2 दिवसात म्हणजे 24 घंट्यामध्ये वितरण परत चालू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।